छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवे यांच्या जीवाला धोका, उद्धव सेनेची पोलिसांकडे धाव, पोलीस आयुक्तांना दिले निवेदन, कारवाईची मागणी. नांदेडमध्ये 80 गावांच्या जलदुर्दशेवर खासदार गोपछडे संसदेत आक्रमक, 3 तालुक्यांचा प्रश्न, हिवाळी अधिवेशनात वेधले लक्ष. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे पोलीस प्रवाशांची सतर्कता, 6 वर्षाची चिमुरडी कुटुंबियांकडे सुखरूप. धाराशिवमध्ये मिशन सेफ्टी फर्स्ट, शाळांमधील प्रत्येक कोपऱ्याची तपासणी, दोषपूर्ण शाळांवर बाल सुरक्षा कायद्याअंतर्गत कडक कारवाईचा इशारा. सिंधुदुर्गच्या आखाड्यात बीडचा डंका, पोखरीच्या सोहम मुळीची कॅन्सर कमाई, डोल ताशा लेझिम पथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत. लातूरमध्ये तापमानाच्या पारा 6 अंशावर, रब्बी पिकांना बादली थंडी, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढला, सकाळी धुकेच धुके. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात 3.5 एकर सीताफळ बागेवर चालवला जेसीबी, तळणीतील शेतकऱ्यांचा निर्णय, 2 वर्षापासून बाजारभाव मिळाला नाही. परभणी जिल्ह्यात 2 वर्षापासून वित्त आयोगाच्या निधीला ब्रेक, मनपा हद्दीतील उपाययोजनांसह कामांना अडथळा. नांदेड पूर्णा मार्गावर दर्यापूर वळणावर बोरवेल मशीन वाहतूक करणारा कंटेनर चालकांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उलटला. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे शिक्षकांनी शाळेसाठी दिले 1.21 लाख रुपये, कानेगाव शाळेचा प्रेरणादायी उपक्रम. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे महंत विवेकानंद शास्त्रींच्या बीडकरांकडून विशेष सन्मान. लातूरमध्ये क्वाईल नगरची फाईल 35 वर्षापासून दुडखात, न्यायासाठी उपोषण, कोबाले आणि गुरुकुलासाठी नागरिक वंचित, हक्काच्या घरासाठी महिलांचा लढा, अस्वस्थ केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भूमिका. जालना जिल्ह्यातील परतूर येथे विद्यार्थ्यांना दैवत मानून शिकवा, कपिल आकात यांचे प्रतिपादन, मुख्याध्यापिका सुमन गिरी यांना निरोप. परभणी शहरातील वर्दळीच्या परिसरात मोठ्या इमारतींना विविध ठिकाणी धोकादायक हेडिंगचा विळखा पडला आहे, लोखंडी अँगलमुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नाचनवेल येथे 1 एकर शेती क्षेत्रातील जमा करून ठेवलेल्या मक्का कणसांच्या गंजीला आग लागून सर्व कणसे जळून खाक झाली. ही घटना कन्नड तालुक्यातील टाकळी शाहू येथे बुधवारी रात्री घडली. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे माडेगावात स्वच्छता शून्य पण वसुली 100%, ग्रामपंचायतीचा कारभार आला चव्हाट्यावर. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम, प्रचाराला जोर, राजकीय वातावरण तापले, 20 डिसेंबर रोजी होणार मतदान. धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथे पांगरेत शाळा दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू, ग्रामपंचायतीकडून तातडीने कार्यवाही. बीड जिल्ह्यातील परळी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या राखेच्या हैवाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत परळी तालुक्यातील टाकळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब शिंदे वय 52 हे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी 4 वाजता परळी दाऊदपूर मार्गावरील इंग्लिश स्कूल समोर घडला. लातूरमध्ये दिव्यांग मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धेत प्रारंभ, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते उद्घाटन. जालनामध्ये परतूर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना गट साधन केंद्र परतूर अंतर्गत विविध शैक्षणिक साहित्य आणि सहाय्यक साधनांचे 21 डिसेंबर रोजी वाटप करण्यात आले. परभणीमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त राज्य मानवी हक्क आयोग व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने परभणी जिल्हा कारागृहात मानवी हक्क व संरक्षणाबाबत जागृती कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वच मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा यंत्रणा उभारा, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हमीभावाचा बुडबुडा फुटला, शेतकऱ्यांची बाजारात उघडलूट सुरूच, कायदा नसल्याचा परिणाम, अतिवृष्टीने झोडपले, दरांनाही सोडली साथ. हिंगोली तालुक्यातील बिंगी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत मूल्यांकन पथकाने भेट देऊन गुणवत्ता मूल्यांकन व हमी आराखड्याचे बाह्य मूल्यांकन केले. नांदेड जिल्ह्यातील गडगा येथे घरकुल योजनेची देयके रखडल्याने लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न अधुरे, घरकुल अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी अडचणी. नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर बाटेगाव शहरात 11 डिसेंबर रोजी सकाळी सरकेची पोती घेऊन जाणारे ट्रेलर उलटला असून या अपघातात 1 जण जखमी झाला. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे वाळू माफियांना धूळ चारणार वाहनांचा परवाना रद्द करणार, अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी कठोर पावले, महसूल पोलीस पथक करणार संयुक्त कारवाई. बीड पंचायत समितीमध्ये सीईओंची सरप्राईज व्हिजिट, दांडी बहादरामध्ये खडबड, कारवाईकडे लक्ष. लातूरमध्ये राष्ट्रीय सेवादल कामगार संघटना हमाल पंचायतच्या वतीने डॉक्टर बाबा आढाव यांनी गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. जालना जिल्ह्यातील मंठा येथे अवैध गॅस वापरणाऱ्या 120 व्यावसायिकांना नोटीस, मंठा तहसीलची कारवाई, हॉटेल टोपरी चालकांचा समावेश.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंटवरील तब्बल 617 झाडांची होणार कत्तल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वेक्षण. 9 वर्षात चौबतीकरणाला लागणार मुहूर्त. नांदेडमध्ये प्रवासीच नव्हे एसटीने पार्सलही जाते. जिल्ह्यात प्रतिसाद वाढला. दर महिन्याला हजारो वस्तूंची ने-आण. जिल्ह्यातील आगारातून विविध जिल्ह्यात पार्सल सेवा सुरू. हिंगोली येथे उमेद अभियानाअंतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील जवाहर नवोदय महाविद्यालय क्रांतिकारी कवी देशभक्त तमिळ महाकवी सुब्रमण्यम भारती यांची जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली. बीड जिल्ह्यातील केज येथे राष्ट्रीय एड्स दिनानिमित्त मंगळवारी वसंत फार्मसी कॉलेज, कमल नर्सिंग कॉलेज व उपजिल्हा रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने केज शहरात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची विज्ञान यात्रा. जालनामध्ये अंबड तालुक्यातील लालवाडी येथे बुधवारी येथील शेतकरी गटांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे ग्रामीण भागातही आरोग्य सेवेला गरगर. उपकेंद्रामध्ये रुग्णसेवेचा बोजवारा. छोट्या आजारांसाठीही थेट गाठावे लागते तालुक्याचे ठिकाण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे आमदार प्रशांत बंब यांना समाज माध्यमाद्वारे काळे फासण्याची धमकी देणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतीच गंगापूर पोलिसांकडे केली. नांदेडमध्ये निवडणूक कार्यक्रमापूर्वीच मनपाची रणधुमाळी. भाजपची आघाडी, सत्ताधारी घटक पक्षही लागले कामाला. हिंगोलीमध्ये न्यायासाठी धोबी समाजांकडून नागपुरात धरणे आंदोलन. धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे राष्ट्रीय स्तरावरील नवनीत चित्रकला स्पर्धा 2025 मास्टर स्ट्रोक या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. बीड जिल्ह्यातील गौराई येथे खेडगाव येथून बंगाली पिंपळाकडे जाणारी 6 किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने येणारे जाणारे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुलावरील माती वाहून गेल्याने पुलावर मोठा खड्डा पडला. पावसाळ्यानंतरही तो दुरुस्त केला नाही. लातूरमध्ये औसा शहर व परिसरात किमान तापमानाचा पारा 2 दिवसात अधिक घसरला असल्याने हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत वाढ झाली. सोमवारी शहराचा किमान पारा तब्बल 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. गेल्या काही दिवसापासून तापमानात होत असलेल्या चढ उतारामुळे शहरवासीय व ग्रामीण भागातील नागरिकांकडून शेकोट्याचा आधार घेतला जात आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे जुन्याच नियमाने कापसाची खरेदी करावी. नारायण कुचे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडला मुद्दा. परभणीमध्ये प्रवाशांच्या सेवेबरोबरच राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी अनेक वर्षापासून पार्सल सेवा पुरवली जाते. यासाठी खाजगी कंपनी नियुक्त केली आहे. परभणी विभागात ही पार्सल सेवा सुरू आहे. परभणीहून इतर जिल्ह्यात पार्सल सेवा पाठवण्यात येते. यामध्ये अंतरानुसार दर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दर आकारले जातात. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवण्यात येतात.